दिनांक 25 रोजी अमरावती शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला। बांगलादेशमध्ये हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि बांगलादेशात मधल्या ज्या समाजस्थ अमरावतीमध्ये आज हा मोर्चा सकाळी 10 वाजता मधून विशाल हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जोडले होते। राजकमल चौक ते हिरवी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेला आणि तिथे जनसभेत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आक्रमक शैलीत आपले भाषण दिले व विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले। डॉक्टर बोंडे यांनी कालच या संदर्भात फेसबुक, सोशल मीडिया व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते। खरं म्हणजे एखादी चिंगारी लावायची असते आणि ती चिंगारी लावली काही पोरांनी, ते स्टेजवरही नसतील। एक किरण जोत नावाचा पोरगा कुठे आहे हरवला असेल, करण लोटे कुठे आहे हरवला असेल, पण एक चिंगारी लावली आणि अमरावतीमध्ये आज 25 तारखेला आपण जमा झालो। भावांनो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही चिंगारी पाहिजे। दिवस कठीण आहे, दिवस कठीण आहे। बांगलादेशमध्ये 1971 साली 7 कोटी हिंदू होते, 7 कोटी हिंदू होते, 7 कोटी हिंदू होते। किती हिंदू होते? आता किती राहिले? 1 कोटी। आता किती राहिले? कुठे गेले 6 कोटी? काही मुस्लिम झाले, काही मारले गेले, काही मुलींचे लग्न केले, काहींचे मुलं मुस्लिम म्हणून जन्माला आले। 7 कोटीचे किती झाले? अभिमान आहे का याचा? अभिमान आहे का? आता तुम्ही जे उपस्थित आहे इथं, माझी विनंती आहे, जे मी सांगणार ते ऐका। आपल्या परिसरात 50 लोकांना सांगा, जे मी सांगितलं ते पटत असेल तर सांगा, नाही पटत असेल तर सोडून द्या। कुटुंबांसोबत त्या मोर्चा सामील व्हा असं त्यांनी काल आवाहन केले होते। त्यानुसार आज मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या मोर्चात सामील झाला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।